फक्त मराठी. देवाची वारी कीर्तनाची वारी. तिसरी आहे सतसंगती. ही जीवनात करावी लागते. महाराज म्हणतात एकदा साधूकडे जाऊन बघा गाड्या, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बने. साधूकडे गेलं पाहिजे. मग आम्हाला देव मिळायचा आहे. मग देव मिळण्याकरता, देव भेटण्याकरता नामदेव महाराज एक पर्याय सांगतात. तो पर्याय म्हणजे अभंगाचं पहिलं चरण. संतापायी माता ठेविता सद्भावे. 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 भेटे देव आपे आप. तेने भेटे देव आपे आप. मनवुनी संताची अखंड बजावे. मनवुनी संताची अखंड बजावे. तेने भेटे देव आपे आप. तेने भेटे देव आपे आप. मनवुनी संताची अखंड बजावे. मनवुनी संताची संतापायी माथा. पण एक पर्याय सांगितला, ठेविता सद्भावे. अंतकरणामध्ये भाव असला पाहिजे. कारण देव भावाचा भुकेला तो भावाचा भुकेलेला आहे. मग दादा, आणि खऱ्या अर्थानं तो सगळं जाणणार आहे. तो सगळं जाणणार आहे. देव चतुर देव चतुर किंबहुना चतुर आतो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा म्हणी धन्य तोची विठोबा. त्या परमात्म्याला कळतं दादा. अंतकरणामध्ये भाव होता दादा. भाव भिल्ल कुळामध्ये जन्माला आले शबरराजाची कन्या लग्नाच्या वयात आली. जमलं लग्न. बाप बाजार करण्याकरता गेले. 21 बोकडे आणली आरती करण्याकरता ना. नाही, शबरी मातेने विचार केला, माझ्या लग्नाकरता जर एवढा पाप होत असेल तर लग्न करून काय उपयोग आहे. आगल्या दिवशीच निघून गेले अरण्यामध्ये मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये. रात्रंदिवस सेवा करायची, सेवाभाव. एक दिवस मातंग ऋषीने विचारलं, काय ग कशा करता आली. देवाच्या भेटी करता. पण श्रीगुरूंनी सांगितलं, शबरी एक दिवस तुला नक्कीच देवाची भेट होईल. अंतकरणामध्ये भाव ठेवला. आश्रमात या कधी रे येशील ही माझी भावना. रामा रघुनंदना कोही कैयो रे प्रभु आवन की. सांगावं प्रभू कधी येतील. पण एक दिवस प्रभू शबरीला भेट देण्याकरता प्रभू आले. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. सिंहासनावरती बसवलं. पण प्रभूनं खऱ्या अर्थानं शबरीनं विचार केला, माझ्या प्रभू एवढ्या लांबून आले, भूक लागली असेल. चालत चालत गेली. बोर तोडायचं, आधी खाऊन पाहायचं, टोपलीमध्ये टाकायचं. आंबट लागलं तर फेकून द्यायचं, आणि गोड लागलं की टोपली भरली. तेवढ्यात प्रभूजवळ ठेवली. सुरुवात केली खाण्याकरता. पण तेवढ्यात लक्ष्मणाचं लक्ष गेलं. सांगितलं, भैया दादा ही बोरं उष्टी आहे. आता मला महत्वाचा मुद्दा सांगायचा दादा. लक्ष्मणानं पाहिली शबरीची व्यवस्था आणि जगाच्या मालकानं पाहिली शबरीची अवस्था. विठ्ठल विठ्ठल. आणि खऱ्या अर्थानं परमार्थामध्ये तुम्हाला जर जीवन जगायचं असेल तर तुम्हाला अवस्थेला किंमत आहे. तुमच्या अवस्थेला किंमत आहे. प्रपंचामध्ये जर जीवन जगायचं तर तुमच्या व्यवस्थेला किंमत आहे. पण जगाच्या मालकानं शबरीची अवस्था पाहिली, अंतकरणातला भाव पाहिला. ऐका महिमा आवडीची आणि बोरे खाय भिल्लनेची. थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळ तयाला. विठ्ठल विठ्ठल. जायचंय आम्हाला अंतकरणामध्ये भाव असला पाहिजे. मग आम्ही अंतकरणामध्ये भाव ठेवून गेलो साधूकडं. मग आमच्या जीवनात तेने भेटे देव आपोआप होईल का साधूची. खऱ्या अर्थानं जगाच्या मालकाची भेट होईल का. दृष्टांत सांगतो कळण्याकरता, म्हणजे आपल्या लक्षात येईल. काय झालं, साधूकडे गेल्याच्या नंतर देवाची भेट होते का. हरण पकडणार काय म्हणतात त्याला, पारधी. पारधी रानामध्ये चालला शिकार करण्याकरता. अरण्यामध्ये साधू महात्म्याचं भजन चालू होतं. जाता जाता पारध्याने विचार केला, या साधू महात्म्याचं दर्शन घ्यावं आणि मग पुढे जावं शिकारीला. साधू महात्म्याचं दर्शन घेतलं. साधूने सांगितलं, अरे कुठे चालला, शिकार करण्याकरता साधू महाराज. साधू महाराजांनी सांगितलं, मी सांगणार तू पक्षी आणणार. साधू महाराज तुम्ही खऱ्या अर्थानं तुमची कृपा जर झाली तर तुम्ही सांगाल मी तोही पक्षी आणायला तयार आहे. मग करा पक्षाचं वर्णन. मग सुरू केलं पक्षाचं वर्णन, भाजप काँग्रेस शिवसेना असं. नाही नाही, मग
परमात्म्याचं वर्णन करायचं होतं आणि मग सांगितलं वर्णन. पिवळा पितांबर कैसा गगनी जळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. अजून काही त्या पक्षाची ओळख, त्याच्या मुकुटाला मोराचा पिस आहे. असा जर पक्षी धरून आणला तर खरोखर तुला पारधी दादा मानेल. आणि म्हणून साधूचं दर्शन घेतलं गड्या. अरण्यामध्ये गेला, दिवसभर जाळा लावून बसलेला होता, शिकार लागली नाही. दुसरा दिवस उजाडला, पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही, पण पक्षाची प्रतीक्षा करत होता. दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस उजाडला, जाळ्यामध्ये पक्षी आला नाही. मग त्या पारध्याने विचार केला, या जाळ्यामध्ये पक्षी अडकल्याशिवाय साधूला तोंड दाखवणार नाही. चिता रचली चिता, अग्नी भडकला, 5 प्रदक्षिणा होईपर्यंत जर या जाळ्यामध्ये पक्षी अडकला नाही, जळून भस्म व्हायचं, पण साधूला तोंड दाखवायचं नाही. पहिली प्रदक्षिणा संपली, आला नाही जाळ्यामध्ये. दुसरी, तिसरी, चौथी, 5व्या प्रदक्षिणेला सुरुवात होणार, तेवढ्यात जाळ्यात येऊन पक्षी अडकला. किती आनंद व्हायला पाहिजे होता पारधी दादाला, पण राग आलेला. त्याने असं वरती उचलायचं आणि वरून सोडून द्यायचं. वरती गेले हो देवाला बरं वाटायचं, पण खाली धरणीला आदळ का नाहीच नाही. असं देवाला 2दा-3दा वरती पाठीवरती ठेवलं, साधू जवळ नेलं, मग व्यवस्थित ठेवा ना. ते जाळं घेतलं आणि वरूनच सोडून दिलं. जाळं मोकळं झालं आणि साधूने दर्शन घेतलं आणि साधूने सांगितलं, देवा तू अशा पारध्याच्याही जाळ्यात येतो. देवानं सांगितलं, साधू महाराज वाचून आलो, आता पारधेने आणलं कसं हे काय विचारू नका. आता माझा दृष्टांत संपला, मला सिद्धांत मांडायचा. मला सांगा, त्या पारध्याला देव कोणामुळे मिळाला? अरे बाबा, अरे साधूनं धरून आणला, अरे बाबा देव. मग तू कसं काय सांगतो की साधूमुळे मिळाला? अभंगाचं दुसरं मनोनी संता खंड बजावे, जय हो जय हो. संताची अखंड बजावे, मनोनी संताची अखंड बजावे, मनोनी संताची अखंड बजावे. त्यांचे चरण भावे लीन सदा, त्यांचे चरण भावे लीन सदा, मनोनी संताची त्यांचे पायी भावे लीन सदा, त्यांचे पायी भावे लीन सदा, मनोनी संताची अखंड बजावे, मनोनी संताची अखंड बजावे. देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी.